मात्र मोठा प्रहार, पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार, चेंडू जातोय सीमा पार, षटकार. पहिल्या चेंडूवरती मोठा धमाका, मोठा बिग ब्लास्ट पाहायला मिळाला. नंदू उल्बे याच्या बॅट मधून बिग ब्लास्ट पाहायला मिळाला आणि चेंडू जातोय टाईट सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांच्यासाठी. 6 धावेचा निर्णय आलाय. अर्थातच पंचांचा कुमार सर यांचा आलाय निर्णय 6 धावांचा. मात्र झेलबादची संधी, परंतु चेंडू राहतोय क्षेत्ररक्षकाच्या पासून लांब. मात्र दुसऱ्या चेंडूवरती फक्त आणि फक्त 1 धाव खर्च झाली. धावसंख्या होते 8 धावा, 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती बिग ब्लास्ट, बिग धमाका पाहायला मिळाला. नंदू उल्पे याच्या बॅट मधून धमाका पाहायला मिळाला पहिल्या चेंडूवरती. मात्र मोठा फटकावरचा प्रयत्न, परंतु एकदम ते रोखू शकत नाहीये. सूर्य क्षेत्ररक्षण पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये, परंतु एकदम काय रोखू शकत नाहीये. सूर्य फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, परंतु आता मात्र ऑफ स्ट्राईक. नंदू उल्पे शेतकऱ्यांचा बादशाह मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मात्र त्याच दिशेने, परंतु जेलबाची संधी आहे, चुकीला माफी नाही आणि माघारी परतावं लागतंय. पहिलाच धक्का पहिल्या षटकामध्ये. नंदू उल्पे बॅक टू द पॅव्हेलियन. मोठा धक्का पाहायला मिळतोय शंभूराजे स्पोर्ट्स या संघाला. सूर्य क्षेत्ररक्षण नीतीन पाडील्याच्या माध्यमातून डीजे करण. हॅलो हॅलो, सूर्य गोलंदाजी पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये. नंदू उल्पे याला माघारी परतावलंय आणि निश्चित शिंदे ऑन फायर. पहिल्या चेंडूवरती षटकाराला, परंतु दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव, तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव, परंतु चौथ्या चेंडूवरती माघारी परतावलंय. अर्थातच नंदू उल्पे याला. बॅट्समन ने सचिन आलाय बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. नंदू उल्पे याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या आलाय. मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सूर्य गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. विकेटच्या नंतर 1 धाव धावफलकावरती पाहायला मिळते. मात्र रिवर्सचा फटका. टायमिंग प्रॉपर. फटका पाहायला मिळाला. सागर महाडिगाव फायर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यात तर एका गडी. अर्थातच नंदू उल्पे याला माघारी परतावलंय. सूर्य फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. सागर महाडिग याच्या माध्यमातून
मात्र स्ट्राईक सचिन देशमुख आलाय. गोलंदाजी ट्रॅक वरती दुसरं षटक घेऊन अर्थातच इंद्रजित पाटील आलाय, परंतु त्याच्या विरोधात सचिन देशमुख आलाय. मात्र रिवर्स फटकावरचा प्रयत्न, अपील मागितले परंतु अपील फेटाळली आहे. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. रिवर्स फटका मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता झाले. पहिला चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय इंद्रजित पाटील याच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा कुठल्या, अर्थातच नितीन शिंदे याला 15 धावा कुठल्यात. मात्र सुरेख गोलंदाजी, परंतु चेंडू वाईट चेंडू, एक्स्ट्रा धाव समांतर धाव एक्स्ट्रा धाव धावफलकावरती पाहायला मिळते. दुसऱ्या चेंडूवरती एक्स्ट्रा धाव पाहायला मिळाली. स्पीडअप करायचे दोन्ही संघ, लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. मात्र मोठा फटकावरचा प्रयत्न, सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये, अर्थात इंद्रजित पाटील याच्या माध्यमातून. मात्र मोठा फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, रनआउटची संधी. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये इंद्रजित पाटील याच्या माध्यमातून. आता मात्र स्ट्राईक आयकॉन खेळाडू सागर माडिक आलाय. तब्बल 3 चेंडू मध्ये 8 धावा, झेलबादची संधी होती, झेल सोडलाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक जातोय, सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. प्रमोद चव्हाण पुण्याचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. स्पीडअप करायचंय. मात्र फिरकीची जादू वापरली.
निदाव चेंडूची सांगता झाली. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. मैदानाच्या आतमध्ये 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात अर्थातच नंदू उल्पे याच्या मोबदल्यात सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. परंतु 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावरती आता मात्र गोलंदाज ट्रॅक वरती नितीन शिंदे आलाय. परंतु त्याच्या विरोधात 20 धावा धावफलकावरती मात्र स्ट्राईक सागर महाडिक आलाय. परंतु त्याच्या विरोधात नितीन शिंदे आलाय. मात्र मोठा प्रहार, बिग ब्लास्ट, मोठा धमाका, चेंडू जातोय सीमा पार, षटकार तांबडा पांढरा कणकणीत मारतू षटकार सनसनीत सुरेख फटका पाहायला मिळाला. सागर महाडिकाच्या बॅट मधून हवाई सफर घडवून दिले आपल्या संघासाठी आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये नाव गंगावत असताना पाहायला मिळालाय. पहिल्या चेंडूवरती बिग ब्लास्ट धमाका पाहायला मिळाला. नितीन शिंदे याच्या वरती वार गेलाय. चेंडू जातोय सीमा पार, षटकार. परत एकदा मोठा फटकावाचा प्रयत्न. आता मात्र सुरेख गोलंदाजी षटकाराचं उत्तर आले. 1 धाव पाहायला मिळते. मात्र त्याच दिशेने चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहे शुभम गायकवाड. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. परंतु एकदा काही रोखू शकत नाही. आता मात्र स्ट्राईक सागर महाडिक आलाय. षटकाराचं उत्तर आलंय. षटकाराचं उत्तर आलंय. अर्थात सागर महाडिक ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. मात्र सुरेख फटका पाहायला मिळतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. चेंडू आलाय. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. परंतु एकदा काही रोखू शकत नाहीये. षटकारानंतर कमबॅक पाहायला मिळतंय नितीन शिंदे याचं. मात्र त्याच दिशेने मोठा धमाका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू जातोय 1 बाउन्स. क्षेत्ररक्षकाच्या हातामधून आलाय षटकार. 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चुकी झालीये सजन कासुदे याच्या माध्यमातून अँड फ्रॉम सांगरुळ
सांगरूचा खेळाडू इथे मात्र पाहायला मिळतोय, खेळत असताना पाहायला मिळतोय. षटकाराची बारिश पाहायला मिळते या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये देखील षटकारांची बारिश पाहायला मिळाली. मात्र समोरच्या दिशेने चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहे शुभम गायकवाड. सुरेख क्षेत्ररक्षक पाहायला मिळते, परंतु दोनदा वाक्य रोखू शकत नाहीये. स्पीडअप करायचंय, लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची. 37 धावा धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात 37 धावा पाहायला मिळतात. मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती किरवे एक्सप्रेस इंद्रजित पाटील आलाय. मात्र कमबॅक पाहायला मिळतंय. सागर माडग्याचं 7 चेंडू आणि 17 धावांवरती खेळतोय. आता मात्र मोठा फटकावरचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे गजानन गुरव साहेब आहेत, परंतु एक धाव काही रोखू शकत नाहीये. सीमा पार चौकार कमबॅक पाहायला मिळते. सागर महाडिकाने सचिन देशमुख छोटा पॅकेट आहे, बडा धमाका दाखवून देतोय. अर्थातच सचिन देशमुख पाहायला मिळतोय लाईव्ह ऍक्शन मध्ये. मात्र जेलबाची संधी आहे, जेल पकडलाय सचिन देशमुख. बॅक टू द पॅव्हेलियन. तब्बल 9 चेंडू आणि 15 धावांची खेळून माघारी परतवलाय. अर्थातच सचिन देशमुख याला माघारी परतवलंय. इंद्रजित पाटील याने सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. मोठा फटकावरचा प्रयत्न होता, परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक होता, अर्थातच शुभम गायकवाड होता.
बॅट्समन नेम राज, नाम फ्रॉम वडंगे पाडरीचा सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये अर्थातच राज पाटील आलाय, परंतु त्याच्या विरोधात इंद्रजित पाटील आलाय. मात्र रनआउटची संधी होती, परंतु सुरेख असं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. सुरेख गोलंदाजी अर्थातच इंद्रजित पाटीलच्या माध्यमातून मॅन फ्रॉम गगन बावडाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इंद्रजित पाटील पाहायला मिळतोय. रनआउटची संधी आहे. दोन धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 45 धावा धावफलकावरती अर्थातच 45. रोहित शर्माचा जर्सी क्रमांक अर्थातच धावसंख्या 45 धावा धावफलकावरती. मात्र मोठा फटकावला प्रयत्न, लोअर फुलटो चेंडू होता, परंतु सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. इंद्रजित पाटील होता गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 45 धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यात 45 धावा पाहायला मिळत आहेत. स्पीडअप करायचा आता, मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती कोल्हापूरचा सुपरस्टार अर्थातच गजानन गुरव आलाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 45 धावा धावफलकावरती. 2 गाड्यांच्या मोबदल्यात आता मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती कोल्हापूरचा सुपरस्टार रिवाचा बादशाह गजानन गुरव गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहायला मिळतोय, परंतु त्याच्या विरोधात राज पाटील आहे. रत्नागिरी करतो. जर मोहसिन अत्तर यांनी जर डाय मारून कॅच झेलला तर दशरथ फिरिंगी याच्याकडून 1000 रुपये एकच पारितोषिक आले. स्पीडअप करायचंय.
आदर्श पाटील घरला जायचंय, जर कुठे असतील तर. कसा पण कॅच झेलून दे. 1,001 रुपयाचं पारितोषिक आहे मोहसिन अत्तर यांच्यासाठी. कसा पण कॅच झेलून दे. 1,000 रुपये, 1,001 रुपयाचं पारितोषिक आहे. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती एक धाव पाहायला मिळाली गजानन गुरवच्या विरोधामध्ये. आता मात्र पाहायला मिळतोय सागर महाडिक आलाय. आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय सागर महाडिक. आता मात्र मोठा फटकावाचा प्रयत्न, परंतु चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांच्या साठी. सुरेख फटका पाहायला मिळाला सागर महाडिक याच्या बॅट मधून. मागच्या प्रेक्षकांनी चेंडू आतमध्ये टाकायचाय. शंभूराजे स्पोर्ट्सच्या संघाकडून कुणीतरी बॉल टाकायचाय. मात्र मोठा फटकावाचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट झाला असता तर माघारी परतावं लागला असतं. अर्थातच सागर महाडिक याला. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्षाचं स्वागत आहे. आताचा आवाज आपण ऐकला तर याचा एक छोटा नन्ना मुन्ना समालोचक काही दिवसातच आपल्याला इन फ्युचर मध्ये तो समालोचक म्हणून उदयास नक्कीच येणार आहे. त्याचा देखील खूप खूप धन्यवाद. सुरू असलेला सामना श्री शंभूराजे स्पोर्ट्स आणि दुसऱ्या साईडला असणार अनुष्का स्पोर्ट्स या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला बॅटल पाहायला मिळते. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना सागर महाडिक आणि राजू सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आहेत. 4.4चा सामना झाला. 50 धावा धावफलकावरती. 2 विकेट मात्र गेल्या. त्याच्यानंतर सामन्याला पुन्हा एकदा जोशाने सुरुवात होते. गजानन गुरव गोलंदाजी ट्रॅकवरती. महत्वाचं आणि शेवटची मॅच आपण सेमीफायनलचा हा पहिला सामना बघतोय. जबरदस्त फटका चेंडूवर एक टप्पा सीमा पार चौकार. फटकेबाजी सागर महाडिक सध्याच्या घडीला स्ट्राईक वरती आपण पाहतोय. मोठे फटकेबाजी पाहायला मिळू शकते आणि तीच फटकेबाजी आज सुरू झाली. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू गजानन गुरव यांच्या या ओव्हर मधला. आडवे बॅटने लॉब करण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू गेलाय नॉन स्टॉप लॉंग स्टॉपला. इथं मात्र डिक्लेअर झोनच्या दिशेने एक धाव आणखी येते. एका धावेने संघाची धावसंख्या म्हणजेच 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर 55 धावा. 2 बाद 55. डीजे
पुन्हा एकदा कोतुली आणि कोतुली परिसरातून आलेले सर्व खेळाडू, सर्व संघमालक, सर्व मान्यवर आणि सर्व आयकॉन यांचं दख्खनच्या राजा ज्योतिबा राजाच्या चरणी वंदन करून सर्वांचं मनापासून आभार आणि मनापासून स्वागत आहे. 5 ओव्हर पूर्ण, धावसंख्या 55 आणि अतिशय सुंदर शॉट आणि कॅच आउट. सागर माडिक बॅक टू पॅव्हलियन. कितीला किती येते निकाल? 15 बॉलला 28 धावांची केली. सदर स्पर्धा पार पाडण्यासाठी गेली महिनाभर ज्यांनी प्रयत्न केले आणि आज शेवटच्या टप्प्यामध्ये ही स्पर्धा पार पडते, त्या सर्वांचं मनापासून आभार. गेली 10 वर्षे आपण ही केपीएलचा 1 वर्ष याच्यात गेलं 15/10/2015 चालू केलेला हा केपीएलचा रणसंग्राम आज 10व्या वर्षामध्ये पदार्पण करतोय. या 10 वर्षाच्या प्रवासामध्ये ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं ज्ञात अज्ञात सर्वांचं मनापासून आभार. सदर स्पर्धेला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आदरणीय सोपानदादा पाटील यांच्याकडून आलेलं आहे. रोख रक्कम 51,000 रुपये व चषक. दोन धाव पूर्ण, धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या होते 57. दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस दिले आदरणीय उत्तम जाधव साहेब, चेअरमन ऑफ साईनाथ मल्टीस्टेट कोल्हापूर, त्यांचंही मनापासून आभार. तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस दिलेलं आहे हनुमान नागरी सहकारी पतसंस्था कोतोली, आदरणीय प्रशांत पाटील साहेब यांनी दिलेलं आहे, त्यांचंही मनापासून आभार. चौथ्या क्रमांकाचं बक्षीस रोख रक्कम 15,000 व चषक आदरणीय युवराज पाटील आणि हुंगूर आणि आदरणीय युवराज गायकवाड साहेब आळवे यांच्याकडून आलेला आहे, त्यांचंही मनापासून आभार. पुढचा बॉल मॅन ऑफ द सिरीज साठी यद्दा कमांडो अकॅडमी आणि आदरणीय हंबीराव चौगले सर यांच्याकडून दिलेला आहे, त्या सर्व मान्यवरांचं मनापासून आभार. मॅन ऑफ द सिरीज म्हणून 2 धावा पूर्ण, धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या होते 61. आदरणीय एस पाटील सर यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच शेवटच्या फायनल मॅच आलेला आहे, त्यांचेही मनापासून आभार. बेस्ट बॅट्समन म्हणून आदरणीय रणजित चौगले सर यांच्याकडून बक्षीस आलेलं आहे, त्यांचेही मनापासून आभार. मोसमचं 1,000 रुपये प्रमोद चव्हाणने द्यायचंय. मोसमच्या प्रत्येक कॅचला 1,000 रुपयाचं बक्षीस त्यांच्या मित्राने आदरणीय दशरथ फिरंगे यांनी लावलं होतं, ते प्रमोद चव्हाण यांनी द्यायचं आहे. यानंतर ह्या स्पर्धेतल्या बेस्ट बॉलरला आदरणीय संभाजी चौले सर आणि आदरणीय उदय कुंभार साहेब लंडन, आपल्या कोतुलीतले स्थायिक झालेले उदय कुंभार साहेब यांच्या हस्ते आलेले, त्यांचेही मनापासून आभार. चषक देणगीदार म्हणून आदरणीय महेशदादा सावंत, उमेश मेडिकल कोल्हापूर, अमित कडवेकर साहेब, अमित आर मेडिकलचे मालक, तसेच श्री राकेश यादव वरद मेडिकलचे मालक आणि आदरणीय श्री पांडुरंग कुंभार साहेब, सेवानिवृत्त PSI कोतोली यांच्याकडून बक्षीस आलेलं आहे, त्यांचेही मनापासून आभार. या इनिंग मधला शेवटचा बॉल धाव संख्या होते 61. शंभूराजे स्पोर्ट्स विजयासाठी 62 धावांची गरज. धन्यवाद.
तसेच या स्पर्धेला छत्रपती शंभूराजे क्लब सांगरूळ यांच्याकडून यथाशक्ती मदत आलेली आहे, त्यांचेही मनापासून आभार. तसेच आमचे सहकारी मित्र आदरणीय उत्तम लवटे यांच्याकडून आलेले आहे, त्यांचेही मनापासून आभार. आदरणीय संभाजी नाळे साहेब छत्रपती शंभूराजे क्लब सांगरूळ जर आपल्या या मैदानावरती आले असतील त्यांनी व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. तसेच आदरणीय कृष्णात पाटील माजी अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, आदरणीय महादेव कुंभार बापू, आदरणीय शरद पाटील सर पिशवी, आदरणीय नामदेव यादव, आमचे कल्पवृक्ष हॉटेलचे मालक आदरणीय सचिन साळुंके, लक्ष्मण कांबळे मेजर पुनवत, आनंद आंगटेकर साहेब प्रथमेश हॉटेल, विशाल खोत साहेब वीरा कंस्ट्रक्शन बॉल द्या, आदरणीय PM पाटील सर, आदरणीय रवी सावत साहेब, अनुष्का कंस्ट्रक्शन कोतोली यांचे मालक आणि आदरणीय पंचायत समिती सदस्य अण्णासो गायकवाड यांच्या मार्फत बक्षीस आलेलं आहे, त्यांचेही मनापासून आभार. तसेच आपल्या या स्पर्धेला आणि मैदानाला यथाशक्ती मदत व्हावी आणि हे मैदान वर्षामध्ये अतिशय चांगला आणि सुलभ राहावं यासाठी देखभाल दुरुस्ती निधी म्हणून आदरणीय सुरेश पवार साहेब यांनी 1000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे, त्यांचेही मनापासून आभार. आदरणीय संतोष पवार पोलीस यांनी 1000 रुपयाचं बक्षीस दिले, त्यांचेही मनापासून आभार. तसेच आदरणीय युवराज पाटील पोलीस साहेब यांनी 1000 रुपयाचं बक्षीस दिले, त्यांचेही मनापासून आभार. आदरणीय सुभाष पाटील मुंबई पोलीस यांनी 1000 रुपयाचं बक्षीस दिले, त्यांचेही मनापासून आभार. आदरणीय संदीप पाटील मेजर, आदरणीय सुनील पाटील यांनी 1000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे, त्यांचेही मनापासून आभार. आदरणीय सुशांत लवटे रत्नागिरी पोलीस आणि आदरणीय अक्षय लवटे मुंबई पोलीस यांनी प्रत्येकी 1000चं बक्षीस दिलेलं आहे, त्यांचेही मनापासून आभार. तसेच आदरणीय प्रतीक मेवकरी, आदरणीय शुभम मस्कर आणि आदरणीय संग्राम पाटील मेजर यांनी प्रत्येकी 1000 रुपयाचं बक्षीस दिले, त्यांचेही मनापासून आभार. तसेच सत्तापा साळवी सांगली पोलीस यांनी 1000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे सदर मैदान दुरुस्ती आणि स्पर्धेसाठी, त्यांचेही मनापासून आभार. तसेच आदरणीय बबन पाटील साहेब ST अधिकारी यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे, त्यांचंही कमिटीच्या वतीनं मनापासून आभार. तसेच आदरणीय दत्ता फिरिंगे मुंबई पोलीस आजच त्यांचा साखरपुडा झालेला आहे, त्यांच्या भावी वाटचालीसाठी आणि त्यांच्या नवीन आयुष्यासाठी आमच्या कमिटीच्या वतीनं मंगलमय शुभेच्छा आहेत. त्यांच्याकडूनही 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे, त्यांचंही मनापासून आभार. यानंतर सर्व मान्यवर आणि हितचिंतक यांनीही आपल्या या स्पर्धेला बक्षीस दिलेलं आहे, त्यांचंही मनापासून आभार. आदरणीय संतोष पाटील मसाला किंग, आदरणीय गणेश जाधव मानेवाडी साहेब, आदरणीय केशव साखरे स्वामी समर्थ मेडिकल कोतोली यांच्याकडून, आदरणीय रंगराव चौगले साहेब मुंबई, आदरणीय दीपक खांडेकर, आदरणीय संदीप चौगले इंजिनियर, आदरणीय KB पाटील, दीपक चौगले, आदरणीय बाबासाहेब शेलार वकील, डॉक्टर संदीप पवार, कैलासाशी रंगराव पवार स्मृती स्मरणार्थ त्यांच्या बक्षीस दिलेलं आहे, त्यांचेही आभार. तसेच MD पाटील सर, संतोष अंगटेकर, राज दाभाडे सर, लखन सावंत सर, सुभाष लवटे, सतीश दाभाडे सर, दिलीप पवार, केतन खांडेकर आणि संदीप आळवेकर, तसेच KY पाटील सर आणि विशाल सुतार सर आणि निगवेकर बापू यांच्याही मार्फत प्रत्येकी 1000 रुपयाचं यथाशक्ती सहकार्य आपल्या या स्पर्धेला आलेलं आहे, त्यांचेही मनापासून आभार. धन्यवाद सर.
यानंतर थँक्यू सो मच सागरजी वरपे सर, आपलं मनापासून कौतुक करायला ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला सहकार्य लाभले त्यांचं देखील आपण आभार मानलं. आपण जाऊया थेट सामन्याच्या दिशेनं. सुरू असलेला सामना अनुष्का स्पोर्ट्स आणि दुसऱ्या साईडला श्री शंभूराजे स्पोर्ट्स या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. दादा थोडासा आवाज द्या. प्रमोद चव्हाण आणि गजानन गुरव सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतात. तर दुसऱ्या साईडला संग्राम सागर महाडिक पाहायला मिळत आहेत. सुरुवात होते 62 धावांचा रन चेस करताना. रिव्हर्स शॉटचा फटका खेळला जातोय. डॉट चेंडू आलाय. धावा डिपेंड करायचे आहेत. 62. सुरुवात थोडीशी धीमी आणि त्याच्यानंतर परिणाम आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्यांदा सागर महाडिक असेल, त्याचबरोबर नंदू उल्फे असतील. यांनी प्रयत्न जरूर केले परंतु म्हणावा तेवढ्या धावसंख्या उभारता आलेली नाहीये. छोटी धावसंख्या वाढते सध्याच्या घडीला, परंतु ही गोलंदाजी प्रभावी आहे. यावेळी ऑन साईडला टर्न केलाय जरूर. काही वेळेसाठी चेंडू हवेत होता. स्क्वेअर लेगचा पिलर येतोय. एक धाव वेगाने काढली गेली. एखाद्या वेळेला संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. आदरणीय सन्माननीय संभाजी नारे सर, आपल्याला विनंती आहे की आपण कृपया कॉम्बो बॉक्स मध्ये संपर्क साधायचे. पुढचा चेंडू सागर यांचा रिव्हर्स शॉटचा फटका जरूर खेळला गेलाय. पडल्यानंतर उसी घेणारा चेंडू अगदी जातोय एसटी रक्षकाला देखील बीट करून, म्हणजेच बॅटर बरोबर देखील एसटी रक्षकाची आखी चूक पाहायला मिळाली आणि त्याच्यावरती बाईच्या स्वरूपातली एक धाव मात्र जरूर घेतली गेली. धावा कुठून ना कुठून तरी येता येतं, कारण प्रत्येक चेंडूवर धाव घेण्यात यशस्वी होतं. या 2 धावेने एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 4 या आकड्यावरती जाताना आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक आणि पहिल्या षटकातील हा अखेरचा चेंडू. 62 धावांचा पाठलाग करत असताना मोठे ट्राय केले जात आहेत जरूर. नशिबाने यावेळी बघायला गेलं तर लेग स्टंपचे अगदी जवळून जाणारा हा चेंडू पंचांकडे घोषित केला जातोय. वाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडली गेली. एका धावेने संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती जाते. टार्गेट 62 आहे. छोटं आव्हान आहे जरूर, परंतु हे कधीही मोठं होऊ शकतं. यावेळी पुन्हा एकदा लेग स्टंपला अगदी अचूकता भेदण्याची तयारी दाखवली होती, परंतु यावेळी पंचांकडून इशारा येतोय वाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडली गेली. या अतिरिक्त धावसंख्येने संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती जाताना पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. आपण या सुरू असलेला सामना अनुष्का स्पोर्ट्स आणि दुसऱ्या श्री शंभूराजे स्पोर्ट्स या 2 संघांच्या दरम्यान पाहतोय. तर शंभूराजे स्पोर्ट्स संघाचे संघ मालक आहेत कृष्णाजी लवटे. तर दुसऱ्या साईडला आपण बघतोय अनुष्का स्पोर्ट्स म्हणजेच अनुष्का स्पोर्ट्स संघाचे संघ मालक आदरणीय सुनीलजी सावंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. यांचं देखील खूप खूप धन्यवाद असतील. त्याचबरोबर आपण गेली अनेक दिवस ही मोठी टुर्नामेंट बघतो. या टुर्नामेंटमध्ये खऱ्या अर्थानं जनसेवाचा जो ग्रुप आहे तो सातत्यानं काम करत राहिला आहे. आणि अध्यक्ष सागरजी वरपे असतील, उपाध्यक्ष संभाजीजी सुतार असतील, सचिव सुरेशजी सातपुते असतील, जनसेवेची संपूर्ण टीमचा जर विचार आपण केला तर आकाजी सुतार, सुदीपजी पाटील, भूषणजी मुजुमदार, रोहितजी पाटील, डीजे करणजी, मयूर यादवजी, भागवतजी सुतार, जयंतजी पाटील, शिवाजीजी सुतार, सुहासजी सुतार, रवीजी लोहार आणि रोहितजी पाटील बँक मॅनेजर यांचं देखील कौतुक करावं लागेल. यावेळी आडव्या बॅटला लॉप करण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु चेंडू अगदी पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू नाकाच्या अगदी समोरून गेलाय. चेंडू जातोय डॉट. बघायला गेलं तर 62 धावांचं आव्हान आहे आणि 62 धावांचं आव्हान असताना इथं तर मात्र थोडीशी धडपड चालू आहे. त्याचा पाठलाग करत असताना
डॉट चेंडू आला, पहिला चेंडू डॉट. राज पाटील राजा सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटकास, हवाई सफर, चेंडू खाली नाहीये कोणी, चेंडू एक टप्पा सीमा पार आलाय. शानदार केपीएल ब्रँडेड चौकार. जबाबदारी दिली. पहिल्या चेंडूवरती तुम्ही हल्ला करायचा आहे. दुसऱ्या साईडला प्रमोद चव्हाण 3 चेंडूमध्ये 2 धावा करतोय, तर दुसऱ्या साईडला गजानन गुरव 5 मध्ये 5 धावा केल्यात. तयारी दर्शवली आणि मोठे फटकेबाजीची. यावेळी चेंडूला स्लाइस केलाय. पॉइंटचा फिल्डर इथं पाहायला मिळालं जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि त्याच्या जोरावरती, मात्र तरी पण एक धाव रोखू मात्र शकलेलं नाही. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 1.3चा सामना झालाय. 13 धावा धावफलकावरती आहेत. प्रमोद चव्हाण आणि गजानन गुरव सध्याच्या घडीला ही दोन सलामीची जोडी आता साजेदारी थोडस पुढे घेऊन जात असताना पाहायला मिळतात. 62 धावा विजयासाठी करत असताना पाठलाग चांगल्या पद्धतीने करताय. 27 मध्ये अजूनही 49 धावांची गरज या ठिकाणी उपलब्ध झाली. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा राज पाटील यावेळी स्लाइस केलाय. इथं कव्हर ड्राईव्हला भेदण्याचा प्रयत्न जरूर केलाय. क्षेत्ररक्षण जबरदस्त झालंय. त्याच्या जोरावरती आपण बघतोय हा चेंडू आत ठेवण्यात यशस्वी झालाय. म्हणजेच मित्रांनो बघायला गेलं तर आता एक रन साठी झगडावं लागते, कारण मैदानाचं बघितलं तर आता थोडासा हवेमध्ये गाठा पाहायला मिळतोय आणि त्याच्या जोरावरती चेंडू म्हणावा तसा बॅटवरती येत नाही. परिणाम आपल्याला धावसंख्या आताच्या घडीला बघायला तर खूप कमी धावसंख्या धावफलकावरती कमी येते. 14 धावा धावफलकावरती आहे. मोठ्या धावा अजून पाठला करायचा. राज पुन्हा एकदा रिव्हर्स शॉटचा फटका जरूर केलाय, परंतु याच्यावर बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाहीये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झालाय. प्रमोद याला विकेट घेण्याचा प्रयत्न जरूर होतोय, परंतु त्याच्यानंतर बघायला गेलं तर एक धाव वेगाने घेतली जाते. एका धावेने संघाची धावसंख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. आपण बघतोय हा महा केपीएलचं हे पर्व, अर्थातच ज्यांचा आपल्या सर्वांना आहे गर्व, ते 9वं पर्व. आणि पर्वामध्ये हे पर्व अगदी बघायला गेलं तर आजचा शेवटचा दिवस, फायनलचा डे. आणि फायनलच्या डे मध्ये आपण बघतोय सेमीफायनलचा पहिला सामना या दोन संघांच्या दरम्यान बॅटल सुरू झालंय. आणि आता बघता बघता अटीतटीच्या मोडकडे देखील जाईल. अगदी बाहेरचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु यावरती देखील बॅटचे एज घेऊन चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेने एका धावसाठी. म्हणजेच आपण बघतोय 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. दादा जसा आवाज द्या. संस्थेने देखील महत्वाची भूमिका दिली. महाराष्ट्र नागरी पतसंस्था, हनुमान पतसंस्था, जनसेवा, अर्बन बँक, त्याचबरोबर कैलासवासी संजय सिंह गायकवाड, विश्वास पतसंस्था, शंभूराजे पतसंस्था, कृषी गंगा पतसंस्था, अष्टविनायक पतसंस्था, जय भवानी कोऑपरेटिव्ह पतसंस्था, सुवर्णबली नागरी पतसंस्था, जय शिवराय पतसंस्था, कोतुली कोऑपरेटिव्ह पतसंस्था, वीरभद्र मल्टीस्टेट, गाडाई देवी संस्था, लोकसेवा संस्था, आनंद अर्बन, भैरवनाथ, श्रद्धा, त्याचबरोबर कोल्हापूर अर्बन कोऑपरेटिव्ह, यशरंग नागरी पतसंस्था, धर्मवीर संभाजीराजे, अमृत कनेक्शन, गुरुकृपा, पल्स हॉस्पिटल, त्याचबरोबर श्री विठ्ठल रुक्मिणी फर्निचर, आनंद बाजार, प्रथमेश हॉटेल, निशिता चटणी मसाले, त्याचबरोबर सिद्धिविनायक हॉस्पिटल, गणेश वस्त्र भांडार, त्याचबरोबर श्रीपतराव चौगुले महाविद्यालय, माऊली उद्योग कोतुली, विजयजी पाटील, ध्येय फाउंडेशन, प्रसादजी लवटे, हॉटेल गायत्री, जनसेवा ग्रुप, श्री विठ्ठल फर्निचर, जनसेवा मेडिकल व गोकुळ कॉफी, कोतुली अर्बन निधी. आणि त्याचबरोबर या सर्व संस्थांचं पुन्हा एकदा आभार मानूया. थेट आपण सामन्याच्या दिशेने जाऊया. बघायला गेलं तर 17 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. रणजित आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. एक वेगवान गोलंदाज आहे. पहिल्या चेंडूवरती लेग बाईकच्या स्वरूपातली एक धाव मिळाली, म्हणजे 17 धावा धावफलकावरती आहेत. आता 23 चेंडूमध्ये 45 धावा पूर्ण करायचे आहेत.
मोठा फटका ऑन साईडला फायर केलाय, चेंडूला जातोय सीमारेषा पार, गजानन गुळे याच्या मार्ग बदललाय, जबरदस्त लाजवाब धमाकेदार षटकार. अडवण्याची हीच ती वेळ आहे. रणजित याच्यावर प्रहार चालू झालाय. यावेळी फटका फसलाय, षटकारचं उत्तर दिलं विकेट घेऊन रणजितनं यावेळी आपल्या हाताचा कारनामा. आणि म्हणजेच गजानन गुरव बॅक टू पॅव्हेलियन गेलाय. त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये थोडस फास्ट इन आउट आहे, तो फास्ट घ्यायचा आपल्याला विनंती असणार आहे. प्रमोद चव्हाण अजूनही मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडूमध्ये 4 धाबा केल्यात आणि यावेळी मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय ज्या खेळाडूनं या टुर्नामेंट मध्ये बघायला गेलं तर चांगल्या खेळाचा दर्जा दाखवून दिलाय, सातत्यानं क्रिकेट खेळत आपल्या नावाची चर्चा या टुर्नामेंट बरोबरच अनेक टुर्नामेंट मध्ये ठेवली गेली. 5 मॅच खेळत त्याच्यामध्ये 57 धावा केल्यात आणि त्याचबरोबर 7 षटकार आणि 1 चौकार ज्याच्या नावावरती आहे आणि बेस्ट 39 धावा देखील आहे. तर तोच बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय शुभम गायकवाड. एक मोठ्या मॅचचा हा मोठा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. 23 धावा धाव फलकावरती आहेत. इथून पुढचा प्रवास कसा करतो हे देखील महत्वाचं ठरणार आहे, कारण चेंडू शिल्लक आहेत. आपण बघतोय 21 धावा बनवायचे आहेत त्या 39. हो, शेवटच्या क्षणी अगदी बघायला गेलं तर कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. कारनामा जबरदस्त. पहिला चेंडू लेग बायच्या स्वरूपातले एक धावले, स्ट्राईक रोटेट झाला, त्यानंतर स्ट्राईक आला तर गजानन गुरव यांच्याकडून, परंतु तिथं बघायला गेलं तर षटकार आलाय. त्याच्यानंतर त्याचं प्रत्युत्तर विकेट त्यांची घेतली आणि यावेळी बघायला गेलं तर अगदी हलक्या हाताने चेंडू टाकलाय, त्याच्यावरती स्लोवर वनवर फसवलंय आणि ते देखील शुभम गायकवाड. एक चांगल्या प्रतीचा खेळाडू आपण बघतोय. या खेळाडूला संघर्ष केला, मेहनत घेतली या खेळाडूने आणि त्याच्या जोरावरती यानंतरचा सामना आपल्याला 2 संघांच्या दरम्यान पाहायला मिळतोय. वरद स्पोर्ट्स आणि विलास पाटील फाउंडेशन दोन्ही संघांनी लगेच टॉस साठी यायचंय. आपल्याला विनंती असणार आहे, लगेच टॉस साठी यायचं आहे. पुढचा चेंडू रणजित याचा ब्लॉक होल जरूर ट्राय केला होता, परंतु इथं आडव्या बॅटने लॉक करण्याचा प्रयत्न झाला. मित्रांनो, बघायला गेलं तर आता धावांची गती थोडीशी कमी ठेवण्यात यशस्वी झालाय. 23 धावा धावफलकावरती आहेत. चेंडू आता शिल्लक आहे ते 19 धावा बनवायचे आहेत त्या 39. आता थोडस हे महागडं सर होतंय आणि हेच आपल्याला पाहायला देखील मिळतंय. जनसेवाचा महा KPLचा हा रणसंग्राम. शेवटचा आणि अखेरचा चेंडू शुभम हलक्या हाताने खेळलाय आणि त्यावेळी बघायला गेलं तर एक धाव मात्र घेतली, दुसरी रनचा प्रयत्न होतोय, परंतु दुसरी धाव घेतली जाणार नाहीये, दिली जाणार नाहीये, कारण क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. त्याच्या जोरावरती आपण बघतोय संघाची धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 24 या आकड्यावरती जाऊन टेपते. म्हणजे आता चेंडू शिल्लक आहेत त्या 18, धावा बनवायच्या आहेत त्या 38. करण चव्हाण, आपण टॉस साठी लगेच यायचंय.
आणि यानंतरचा सामना टॉस केला जातोय. डॉक्टर आदरणीय सुरेश बुरसे साहेब यांच्या शुभ हस्ते आपल्याला विनंती असेल की हा टॉस घ्यायचा आहे. सामन्याच्या दिशेने जावे. 18 मध्ये 38 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये जबरदस्त शतरक्षण देखील या खेळाडूने पाहायला मिळाला. कारनामा हा गोलंदाज करतोय. अर्थातच आपण बघतोय राज पाटील. सतरामध्ये 37 धावांची गरज. राज पाटील यावेळी फुलटा चेंडू होता जरूर, मात्र डी मधून प्रोटेक्शन देतोय. इथं मात्र एक धाव वेगाने घेतली. दुसरी धाव देखील घेण्यात यशस्वी होतोय. काही दुसरी धाव देखील पूर्ण झाली. म्हणजेच माहिती आहे मोठी धावसंख्या उभा राहायची आहे. हे दोन फलंदाज आतमध्ये आहे. तो कारनामा नक्कीच चांगला पाहायला मिळणार आहे. याच्यानंतर इंद्रजित पाटील देखील अजून आहे मैदानाच्या बाहेर. मोठी बॅटिंग लाईन आहे, परंतु ही धावसंख्या कशा पद्धतीने पुढे जाते हे देखील महत्वाचं ठरते. 16 मध्ये 35 धावांची गरज आपल्याला निर्माण झाली. 16 मध्ये 35 धावांची. गोलंदाजी ट्रॅकवर राज. फुलटा चेंडू समोरच्या दिशेने खेळाय जरूर. फिल्डर आहे परंतु गॅप भेदलाय. चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार. जबरदस्त वार मिळवतोय चौकार. पंधरा मध्ये 31 धावांची गरज. आणखीन एक मोठा वार केलाय जरूर. यावेळी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाकडून झाली चुकी आणि आतमध्ये बघायला गेलं तर कॅच सुटल्यानंतर रसिक प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडत झालाय. समर्थक यावेळी आनंद साजरा करतायत. 14 मध्ये 30 धावांची गरज आहे. हा सामना आता अटीतटीच्या मोडमध्ये. प्रमोद चव्हाण झगडतोय बिघडतोय त्याच्या बरोबर. चांगला प्रयत्न देखील केला जातोय आतमध्ये. आता दोन्ही संघांच्या बाजूनं संघर्ष सुरू झालाय. अटीतटीच्या मोड मध्ये हा सामना देखील गेलाय, कारण आता 14 चेंडू शिल्लक आहे. 30 धावांची गरज. 32 धावा धावफलकावरती लागल्यात. राज पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती. समोर आपल्याला पाहायला मिळतोय शुभम गायकवाड. आता थोडासा आवाज द्या. शुभम 14 मध्ये 30 ब्लॉक होलचा ट्राय केलाय जरूर, परंतु इथं मात्र मिनी हेलिकॉप्टर फिरवलंय. सिंगलचं डबल मध्ये कन्व्हर्जन होते. या दोन नव्याने संघाची धावसंख्या पुढे आपल्याला पाहायला मिळते. या म्हणजेच 34 या आकड्यावरती जाऊन धावफलक पडतोय. 13 मध्ये 28 धावा. रसिक प्रेक्षक हो जागा सोडू नका. हा सामना आपल्याला पाळतोय. हाय व्होल्टेज ड्रामा. दोन्ही साईडनं काउंटर अटॅक चालू आहे आणि आता मात्र अंडर प्रेशर मध्ये हा राहणारा सामना. सामन्याचं चित्र बॉल गणित बदलतंय. शुभम आणि त्याचबरोबर प्रमोद दोघं एकमेकात समोर आले. जवळ जवळ भेटून दोघांनी कानमंत्री एकमेकाला शाबासकी दिली. तिच्यानंतर एकमेकाचा उत्सव वाढवलाय. राज पुन्हा एकदा सज्ज झाला. शेवटचा चेंडू असेल या ओव्हरचा महत्वाचा. ओहो अगदी स्टंप मारा. षटक क्रमांक संपुष्टात येत. यावेळी षटक क्रमांक 4. 4 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1 बाद 34. विजयासाठी आता 12 चेंडू मध्ये करायचे आहे त्या धावा 28.
आपण बघतोय सामन्याच्या अटीतटीचा मोड हा बांधून ठेवलाय, जखडून ठेवलंय, परंतु इथं मात्र बांधून ठेवून उपयोग नाही, ती रस्ती कट करावी लागेल. विजयाची नांदी पुढे घेऊन जायची असेल, फायनलचं तिकीट बुक करायचं असेल तर इथून पुढचा सामना आपल्याला हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज झालाय रणजित, मोठा प्रहार झालाय, जरूर फिल्डर आहे खाली, जबरदस्त झेल संपतोय यावेळी. प्रमोद चव्हाणचा खेळ बॅक टू पॅव्हलियन परतावं लागतंय, जातोय माघारी मित्रांनो. आता मात्र समीकरण चेंडू गणितचं बदललंय, चेंडू आता चेंज होत आहेत, धावा तेवढ्याच कराव्या लागतील, म्हणजेच 28 धावा करायचे आहेत, चेंडू मात्र शिल्लक 11. आणि याच वेळी माघारी परतलाय तो प्रमोद. मैदानाच्या आतमध्ये विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळते, ज्याच्या माध्यमातून टिपलं जाते. अर्थातच हा ड्रोन आपल्या सर्व मैदानामध्ये फिरताना आपल्याला पाहायला मिळतोय, म्हणजे सर्वांच्या नजरा काही वेळासाठी ह्या ड्रोन कडे जाताना आपल्याला पाहायला मिळतात. बघा, सगळ्यांच्या नजरा गेल्यात, कारण काय आहे, काय तर वेगळं आहे. आणि हा ड्रोन देखील या सर्व मैदानाचा अक्षरशः सुंदर पद्धतीचा नजारा या मैदानाचा देखील घेतोय. थँक्यू सो मच ड्रोनवाले दादा, देखील आपलं देखील कौतुक असणार आहे. सामन्याला सुरुवात होते. 11 मध्ये धावा करायच्या आहेत ते 28. पहिल्या चेंडूवरती विकेट आली. रणजित, चांगली गोलंदाजी केली रणजित यानं, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्यात 7 आणि 1 विकेट देखील घेतली होती. या सामन्यामध्ये गोलंदाजी जर बघायला गेलं तर प्रभावित झाली रणजित यानं केली, आणि त्याच्यानंतर कोणत्याही गोलंदाजानं जास्त धावा दिलेल्या नाहीत, खर्च केलेला नाही. 34 धावा. शुभम गायकवाड समोर, त्याच्यानंतर नितीन पाटील आलाय, मोठा फटका खेळलाय, यावेळी देखील फटका बसलाय हवेत आणि घेतलाय कवेत. झटका क्रमांक 3 परतावं लागतंय माघारी, आलाय तसा माघारी परतोय नितीन पाटील. खेळ खल्लास डीजे. शुभम गायकवाड आहे सध्याच्या घडीला आतमध्ये, परंतु त्याच्यानंतर बघायला गेलं तर रणजित आता हॅट्रिक वरती आहे. 3 चेंडू मध्ये विकेट घेण्याची धाडस तो दाखवतोय. 2 चेंडूवरती 2 विकेट घेतल्यात. हा चेंडू पुढचा टाकण्यासाठी सज्ज होतोय. बघूया या चेंडूवरती हॅट्रिक होतोय का या मॅच मध्ये, नाहीतर या टुर्नामेंटची पहिली हॅट्रिक त्याच्या नावावर पडू शकते. संधी आहे, परंतु समोर आपण बघतोय इंद्रजीत पाटील, मॅन फ्रॉम क्रिकेटचा हा मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू इंद्रजीत पाटील. सध्याच्या घडीला आपण स्ट्राईक वरती, गरज आहे यावेळी संघाला. ऑन साइडला केल्या टाळणे, एकमेकांना घेतले, दुसरीचा प्रयत्न झालाय, परंतु यावेळी एका धावीवरती समाधान मानावं लागणार आहे. एका धावीने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एका धावेने पुढे जातोय. 35 धावा धावफलकावरती आहेत. रणजित चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या 3 चेंडूवरती फक्त 1 धाव खर्च केली. 9 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे, म्हणजे प्रत्येक चेंडूवर तुम्हाला फटका अपेक्षित आहे, आणि फटक्यावरती तुम्हाला चौकार आणि षटकाराची आतिषबाजी करावीच लागेल. या सामन्यामध्ये फायनलचं तिकीट बुक करायचं असेल तर मात्र मोठी फटकेबाजी करा. दुसऱ्या साईडला बघायला गेलं तर गोलंदाजांचं कौतुक आहे, काय गोलंदाजी केली. त्या गोलंदाजीच्या जोरावर शंभूराजे स्पोर्ट्स या सामन्यामध्ये आपलं अस्तित्व टिकून राहिलंय. पायामुळे सगळं जे काय आहे ते घट्ट केलंय, आणि त्या घट्टच्या जोरावरती अनुष्का स्पोर्ट्स संघाला इथं बॅकफुटवर चाकलंय. शेवटचे 9 चेंडू 27 धावांची गरज. आता सामना रंगतदार मोडमध्ये. शुभम गायकवाड डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन आहे, प्रत्येक चेंडूवर या 3 चेंडूवरती किती धावा घेतोय हे देखील महत्वाचं ठरणार आहे, कारण शेवटचे षटक प्रेशरचं असणार आहे. ओहो, चेंडू अगदी बघायला गेलं तर पडल्यानंतर अगदी गिरकी घेऊन ऑफ स्टंपच्या बाहेर आलाय.
पंचांनी त्याला पनिशमेंट देखील दिली. वाईट चेंडू केलाय म्हणजे अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडली. म्हणजेच या अतिरिक्त धावसंख्येला भर पडल्यानंतर संघाची धावसंख्या आता 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 9 मध्ये आता 26 धावा. समीकरण बदलते. समोर शुभम गायकवाड. ओहो, ब्लॉक फोल, जबरदस्त ट्राय केलाय परंतु माघारी धाडले इंद्रजित पाटील याला. धाव घेण्याचा प्रयत्न दोघांच्याकडून देखील झाला नाहीये. इंद्रजित पाटीलने खूप ट्राय केला, ब्लॉक होलचा वापर केलाय. त्याच्यानंतर बघायला गेलं तर बॉल तिथंच घुटमळताना आपल्याला पाहायला मिळालाय आणि त्याच्यानंतर धाव घेण्यात अयशस्वी झाले 2 फलंदाज. आता धाव नाहीये म्हणजे एक चेंडू डॉट आलाय. आता डॉट चेंडू नंतर समीकरण बदलते. 8 चेंडूने 26 धावांची गरज. खामोश अनुष्का स्पोर्ट्स समर्थक आणि त्याचबरोबर त्यांचा डगआउट देखील पाहायला मिळतोय. दुसऱ्या साईडला श्री शंभूराजे अजूनही त्यांच्यामधून देखील आवाज येत नाहीये. रसिक प्रेक्षक देखील नजरा जबरदस्त लावून बसलेत. म्हणजेच काय तर या सामन्याकडे सर्वांच्या नजरा चुरल्या गेल्यात. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. चेंडू खाली आलाय. फिल्डर स्वतः बॉलर त्याने घेतला कॅच आणि त्यावेळी माघारी परतावं लागतंय. शुभम गायकवाड बॅक टू पॅव्हिलियन. वीस 62 धावांचा पाठलाग करत असताना इथं मात्र थोडीशा अडचणी उपलब्ध झाल्यात. अर्थातच आपण बघतोय अनुष्का स्पोर्ट्स संघाच्या समोर आता मात्र थोडस विजयाच्या आशा दुसर होताना, परंतु दुसर होऊन चालणार नाही मित्रांनो, कारण अजूनही 7 चेंडू आहेत. कारनामा बदलू शकते, टीम वर्क आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकते. परंतु यावेळी अडचणीत सापडलेली ही नौका समुद्राच्या तीरावर घेऊन जाण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. न्यू बॅटर आलाय अमित आलाय. अमित मध्ये देखील मोठे फटकेबाजीची क्षमता आहे. हा चेंडू महत्वाचा, परंतु या चेंडूवर फटका देखील फसलाय. चेंडू जातोय डिक्रेल झोन मध्ये. धावा किती देऊन जातोय हे देखील महत्वाचं आहे. थर्डमॅनला गेलाय चेंडू, याच्यावरती मिळेल ती एक धाव. आता स्ट्राईक रोटेट नाही तर स्ट्राईक त्याच्यावरतीच राहतोय. 6 चेंडू आणि धावा करायच्या आहेत 25 धावा. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी. धावांची गरज. शेवटचं षटक आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण अनुभवाच्या जोड्यावरती सचिन देशमुख यांच्यावरती जबाबदारी दिली. शेवटच्या 6 चेंडूची जबाबदारी आहे. 6 मध्ये 24 म्हणजे 4 षटकार कंपल्सन. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंचांकडून वाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडली गेली. एक धाव घेण्यासाठी तयार नाहीये. वाईट चेंडू आलाय म्हणजेच आता कंपल्शन आहे 4 षटकारांचं. गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय सचिन. चांगली लेंथ त्याची पाहायला मिळाली, परंतु यावेळी थोडस भरकटला दिशा. उलटा चेंडू त्याच्यावरती स्वतःच आहे खाली आणि यावेळी कॅच घेतलाय. माघारी परतावा लागतो. नो बॉल पंचांनी घोषित केलाय. म्हणजेच फ्रीडचा चेंडू. एक धाव आली नो बॉलची आणि पळून एकदा धाव काढली. म्हणजे स्ट्राईक यावरती इंद्रजित पाटील याच्यावरती आहे. आता मित्रांनो समीकरण बदललं गेलंय. लक्ष द्या इकडं. मात्र आता सर्वांच्या नजरा या 2 संघांच्या दरम्यान पाहायला मिळत आहेत.
6 मध्ये 22 धावांची गरज, 40 धावा धाव बलगावरती आहेत. 6 मध्ये 22 मोठे पटके येऊ शकतात. इंद्रजित पाटील त्याच्यामध्ये क्षमता आहे, करू शकतो हा कारनामा. आत्मविश्वास भरावा लागेल, स्वतः मधलं ताकद दाखवावी लागेल संघर्षाची आणि मेहनतीच्या जोरावरती हा सामना खेचून आणावा लागेल. फायनल मध्ये तिकीट बुक करायचं असेल तर. दुसऱ्या साईडला सचिन, पहिला चेंडू जबरदस्त ब्लॉक होल वापरलाय, परंतु चेंडूवरती षटकार मारण्यासारखं देखील होतं जरूर. बॅट्स आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. डॉट चेंडू आला, डॉट चेंडू न सांगता झाली या चेंडूची. पहिला चेंडू फ्रीजचा चेंडू होता, मोका होता, संधी होती, संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. आणि आज देखील कमेंट्स बॉक्स आज भरलाय आणि लाखो प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळतं युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. ऑन साईडला टर्न झालाय जरूर, क्षेत्ररक्षक येतोय, त्याच्याकडून झाली चूक. सिंगलचा डबल दावा करण्याच्या प्रयत्नात तयारी चालू झाली, परंतु सिंगल वर इथं समाधान मानून घेतोय. म्हणजेच काय तर सिंगल न काम नाही चलेगा भाई, अभी नहीं चलेगा, एका दुका मारना होगा चौका या छक्का. 4 मध्ये 21 धावांची गरज आहे. सचिन चांगला गोलंदाजीचा नजारा करतोय. पुढचा चेंडू सचिन याचा समोर खेळणार, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. हाफ टॅकर जरूर होता, परंतु या चेंडूवर आणखीन एक डॉट चेंडू आलाय. 3 मध्ये 21 समीकरण आता चेंज. आता बाजून बघायला गेलं तर सामना श्री शंभूराजे स्पोर्ट्स संघाच्या अगदी 3 चेंडू पासून म्हणजे 21 धावा द्यायच्या नाहीये, त्या रोखायच्या आहेत, डिपेंड करायच्या आहेत. आणि अजून फक्त 2 चेंडू बाकी आहेत आणि 2 चेंडू फक्त फायनलचं तिकीट बुक करण्यासाठी. शेवटचे 2 चेंडू, धावा वाढवायचे आहेत 21. सचिन गोलंदाजी ट्रॅकवर आपला कारनामा करतोय. हातामधली जादू अगदी बघायला गेलं तर आउटस्विंगचा बॉल पाहायला मिळालाय. पुढचा चेंडू, ओहो, रिव्हर्स शॉटचा फटका डिक्रेल झोन मध्ये. 2 धावा मिळतील, 1च धाव मिळाली, म्हणजेच एका धावेने संघाची धावसंख्या फक्त पुढे सरसेल. आता मात्र इथून पुढच्या प्रवासामध्ये यावेळी या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात येताना पाहायला मिळतंय अनुष्का स्पोर्ट्स संघाचं. कारण एका चेंडूमध्ये 20 धावांची गरज, शेवटचा चेंडू आणि तो देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झालाय. पंचांनी वाईटचा इशारा आलाय, म्हणजेच एका चेंडूमध्ये 21 धावांची गरज जरी असली तरी मात्र बघायला गेलं तर मॅथमॅटिकली विचार केला तर एकामध्ये 19 धावा अशक्य आहेत. कारण हा गोलंदाज दर्जेदार. शेवटचा चेंडू इंद्रजित पाटील खेळण्यासाठी सज्ज झालाय. आडव्या बॅटला लॉब करण्याचा प्रयत्न, चेंडू आलाय डॉट. म्हणजेच हा सामना 18 धावांनी जिंकून श्री शंभूराजे स्पोर्ट्स आजच्या दिवसामध्ये फायनलला जाणारा पहिला संघ ठरतो. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो होऊन जाऊ द्यात. शंभूराजे स्पोर्ट्स अभिनंदन, अभिनंदन आणि अभिनंदन. सेलिब्रेशन तो बनताय आणि ते सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये चालू दे.